काही वेळातच मतमोजणीला सुरुवात. सर्वात पहिला कल पहा फक्त जय महाराष्ट्र. राज्यातल्या 29 महानगरपालिकांचा आज निकाल. उमेदवारांची धाकधूक वाढली. सर्वात अचूक आणि वेगवान निकाल दिवसभर पहा फक्त जय महाराष्ट्र. बीएमसीत कोण मारणार बाजी? 25 वर्षांची सत्ता राखण्यात ठाकरेंना यश येणार की भाजप शिवसेना मुसंडी मारणार? निकालाकडे सगळ्या राज्याचं लक्ष. संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर राडा. पोलिसांनी शिवसैनिकांना मारहाण केल्याचा दावा. ठाण्यामध्ये रात्रीत हाय व्होल्टेज ड्रामा. मीनाक्षी शिंदे आणि अपक्ष उमेदवार समर्थकांत यांच्यामध्ये तूतू मेमे. बसमधून ईव्हीएम नेताना वाद चिघळ. ठाणे कल्याण डोंबिवलीसह एमएमआर क्षेत्रात कोण वर्चस्व राखणार? निकालाकडे राज्याचं लक्ष. राज्यामध्ये निकालाआधीच 66 जण बिनविरोध. उर्वरित उमेदवारांची घालमेल वाढली. महायुतीला 125 ते 130 जागांचा अंदाज. महाविकास आघाडीला 64 जागांचा अंदाज. ठाकरेंच्या हातून 25 वर्षानंतर पालिका जाण्याची शक्यता. जय महाराष्ट्राचा महापूर. जेबीसी संस्थेचा एक्झिट पोल महायुतीच्या बाजूने. महायुतीला 107 ते 122 जागा तर महाविकास आघाडीला 68 ते 83 जागांचा अंदाज. ऍक्सिस माय इंडियानुसार महायुतीला 131 ते 151 जागा तर ठाकरेंना 58 ते 68 जागा. काँग्रेस आघाडीला 12 ते 16 जागांचा अंदाज. सकाळ संस्थेनुसार महायुतीला 122 जागा, ठाकरेंना 75 तर पवार गटाला 0 जागा. प्राम एक्झिट पोलनुसार पुण्यामध्ये भाजपला 93 तर शिवसेनेला 6 जागा, ठाकरेंना 7 तर मनसेला 0 जागा. दोन्ही राष्ट्रवादींना प्रत्येकी 8 जागेचा अंदाज.